श्री दत्तधाम सूर्यकुंड संस्थान श्री क्षेत्र शूलिभंजन पर्वत कंसात नाथगड लिहिलंय। हा आहे तालुका खुलताबाद, जिल्हा औरंगाबाद। हे आहे संत एकनाथ महाराजांची तपोभूमी आणि संत एकनाथ महाराज पैठणवरून इथे आले। हे ठिकाण आहे दौलताबाद अर्थात देवगिरीचा किल्ला। हा खुलताबाद तालुका आहे आणि याच्यामध्ये हा शूलिभंजन पर्वत आहे। त्या पर्वताचं हे गेट आहे। आपण तिकडे जाणार आहोत आणि ज्या ठिकाणी श्री एकनाथ महाराज घडले, जिथं त्यांनी अभ्यास केला, जिथं त्यांना गुरूंचा अनुग्रह लाभला संत जनार्दन स्वामींचा, असा हा पवित्र असा शूलिभंजन पर्वत आणि महत्त्वाचं म्हणजे श्री एकनाथ महाराजांची अभ्यासभूमी। आपण तिकडे जाऊयात आणि आपल्या या सगळ्या डिजिटलच्या प्रेक्षकांना हा शूलिभंजन पर्वत अर्थात एकनाथ महाराजांची तपोभूमी दाखवूयात। आणि सूर्यास्ताच्या वेळेला या शूलिभंजन डोंगरावर आपण आलेलो आहे, जिथं संत एकनाथ महाराजांची तपोभूमी आहे। याच ठिकाणी गुरु जनार्दन स्वामी त्यांना घेऊन आले आणि इथं त्यांना तप करायला सांगितलं। तेच हे ठिकाण आहे। हाच श्री क्षेत्र शूलिभंजन पर्वत। याच ठिकाणी संत एकनाथ महाराजांनी तपश्चर्या केली होती। याच ठिकाणी गुरूंनी त्यांना श्री दत्तात्रेयाचं दर्शन घडवलं होतं। मलंग स्वरूपामध्ये श्री दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिलं होतं। देवगिरी किल्ल्यावर जनार्दन स्वामी चाकरीत होते, किल्लेदार होते आणि एकनाथ महाराज पैठणवरून आले तसे देवगिरी किल्ल्यावर गेले। तिथं स्वामींच्या आपल्या गुरूंच्या सान्निध्यात राहिले। त्यांना तिथं सरकारमधली जी कामं आहेत ती कामं करू लागले। त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा आणि गुरुप्रती असलेली निष्ठा पाहून जनार्दन स्वामी त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी ठरवलं, जनार्दन स्वामींना गुरु दत्तात्रेयांचा अनुग्रह झाला होता, त्यांची आणि गुरु दत्तात्रेयांची नियमित भेट होत असे असं सांगितलं जातं। त्यांनी ठरवलं की हा अत्यंत पात्र असलेला माणूस आहे, गुरु दत्तात्रेयांची कृपा यांच्यावरही झाली पाहिजे, म्हणून ते देवगिरीवरनं इकडे या शूलिभंजन पर्वतावर आले। हा जो निसर्ग दिसतो आहे, हे जे मंदिर दिसतं आहे, हेच ते ठिकाण आहे जिथं गुरु दत्तात्रेयांनी एकनाथ महाराजांना दर्शन दिलं, जे जनार्दन स्वामींनी त्यांना घडवून दिलं। आणि आपल्याला माहिती आहे, याच ठिकाणी तपश्चर्या केल्यानंतर, साधना केल्यानंतर ते तीर्थयात्रेला, भारत भ्रमणाला निघून गेले। त्याच्यापूर्वी अशी एक कथा आहे, आपण त्यांचा एक फोटो बघितलेला असतो बघा। एक नाग त्यांच्या डोक्यावर फडा काढून उभा आहे आणि संत एकनाथ ध्यानस्थ बसलेले आहेत। भाव समाधी त्यांची लागलेली आहे, त्यांना स्थळकाळाचं भान नाही आहे आणि एक मोठा नाग त्यांच्यावर फडा काढून डोक्यावर डुलतो आहे। हे जे चित्र आहे हे आपण अनेक ठिकाणी पाहिलं असेल।
आपण जे समाधी मंदिर आहे पैठणचं तिथेही पाहिलं, त्यांचं घर जे आहे गावातलं मंदिर राहतं घर, तिथेही तो फोटो बघितला. अनेक पुस्तकांवर पण तो फोटो आहे. तेच हे ठिकाण आहे. इथं ते ज्या दगडी शिळेवर बसले, ती शिळा इथं पाहायला मिळते. आपण मंदिरामध्ये जाणार आहोत आणि ती शिळा पाहणार आहोत जिथं त्यांना प्रत्यक्ष अनुग्रह झाला. आणि त्याच्यानंतर खरं तर एकनाथ हे संत एकनाथ म्हणून नावारूपाला आले. त्यांची ही अभ्यासाची जागा आहे. आपण तिकडे मंदिरामध्ये जाऊ आणि ते ठिकाण पाहूया. जय हरी, जय गोपाळ. आपण शिवली भंजन डोंगरावर शेवटी आलेलो आहोत. औरंगाबाद पासून अर्थात संभाजीनगर पासून 30 किलोमीटरवरचं हे ठिकाण आहे. ही संत एकनाथ महाराजांची तपोभूमी आहे. आणि मी सगळ्या आपल्या वाचकांना, आपल्या प्रेक्षकांना आठवण करून देतो की यंदा ज्ञानबा तुकाराम या संत साहित्याला वाहिलेल्या वार्षिकातर्फे आम्ही संत एकनाथ महाराजांवर विशेषांक करत आहोत. आणि त्यानिमित्ताने देशभरातल्या आणि महाराष्ट्रातल्या त्यांच्या पाऊलखुणा शोधत आहोत. त्याच्यापैकी हे एक महत्त्वाचं ठिकाण आहे की याच ठिकाणी त्यांनी तप केलं, तपोसाधना केली आणि त्यांच्या पाऊलखुणा इथं पाहायला मिळतात. मी इथं आलो, संध्याकाळची वेळ आहे, अंधार पडायची वेळ आहे. पण इथले पुजारी रोजचे दैनंदिन जे पूजा करतात ते मोहन महाराज आपल्याला इथे भेटले. महाराज नमस्ते. आम्ही तुम्हाला सांगितलं तसं आम्ही हे आमच्या ज्ञानबा तुकाराम चॅनल आहे, ते विशेषांक करतो आहोत. तर या ठिकाणाचं महत्त्व सांगा. इथे काय काय गोष्टी आहेत? हे जे ठिकाण आहे याला शूलभंजन पर्वत असं म्हणतात. आणि शूलभंजन पर्वत हा अनादिकालापासूनची तपोभूमी आहे. प्रत्येक युगामध्ये अनेक संत ऋषीमुनींनी या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे. आणि या ठिकाणी मार्कंडेय ऋषींनी सुद्धा तपश्चर्या केलेली आहे. मार्कंडेय ऋषींनी, लोपामुद्रा, अगस्त्य ऋषी यांची पण तपस्थली आहेत. त्यांची या ठिकाणी तळे पण आहेत. आणि द्वापार युगामध्ये असं काय तळी आहेत? त्या तळ्यांना काय नाव आहे? लोपामुद्रेचं तळ म्हणून असं एक मोठं तळ आहे, मोठं तळ आहे. त्याच्यानंतर सूर्यकुंड, चंद्रकुंड पण आहेत. बरं, हे हजारो वर्षापूर्वी पुरातन कुंड आहेत पाण्याची. आणि हे तपोभूमी असल्यामुळे जनार्दन स्वामीकडे बालवयामध्ये नाथ महाराजांना दृष्टांत झाला. बरोबर, तुझे गुरुजी किल्ल्यावर आहे, तिथं तुम्ही जा. नाथ महाराज बालवयामध्ये जनार्दन स्वामीकडे आले. जनार्दन स्वामीची अनेक प्रकारे सेवा केली देवगिरी किल्ल्यावर. आणि जनार्दन स्वामीच्या नाथ महाराजांनी एक म्हणजे हृदयामध्ये घरच केलेलं होतं. तर एक वेळेस संत गुरुमहिमा सांगत असताना जनार्दन स्वामीला नाथ महाराजांनी विचारलं, तुमचे गुरु कोण? जनार्दन स्वामीने असं विचारल्यानंतर नाथ महाराजांनी विचारल्यावर जनार्दन स्वामीने सांगितलं, माझे गुरु दत्त महाराज आहेत. असं म्हटल्यानंतर नाथ महाराज थोडं गडबडा रडू लागले. मग त्यांना रडणं थांबवण्यासाठी जनार्दन स्वामीने सांगितलं, ठीक आहे बेटा, तुला मी भेट करून देतो. बरं, दत्त महाराजांची भेट करून देतो असं म्हणून तो सत्संग झाला. आणि जनार्दन स्वामी संध्याकाळी एकटे झोपलेले असताना त्यांच्या लक्षात आलं की नाथ महाराजांनी बोलता बोलता आपल्याकडून वचन घेतलं, या वचनाची पूर्तता करावी लागेल. आणि वचनाची पूर्तता करायची तर तपे विने दैवत प्राप्त मग नाथ महाराजांना तपश्चर्या घडायला पाहिजे. आणि मग असं ठरल्यानं मनात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी जनार्दन स्वामींनी नाथाला सांगितलं, तुला दत्ताला भेटायचं आहे ना? हो, तर मग चल माझ्या पाठीमागं. आणि या ठिकाणी आणून या समोरच्या शिळेची निवड नाथ महाराजांच्या इथे या ठिकाणी ही शिळा आहे. आपण आपल्या जनार्दन स्वामींनी नाथ महाराजाला ही जी शिळा आहे ही मूर्ती आहे खरं तर. आणि ही शिळा आहे, याच ठिकाणी संत एकनाथ महाराज तपश्चर्येला बसले. याच शिळेवर त्यांनी तपोसाधना केली, अभ्यास केला, अध्ययन केलं, श्री दत्तगुरूंचं ध्यान केलं. आणि म्हणून त्यांची ही मूर्ती या ठिकाणी अत्यंत तेजस्वी, शांत स्वरूपाची, चेहऱ्यावर भाव असलेली ही मूर्ती आहे. आणि वरती नागाचा फणा काढलेला दिसतो. याच्याबद्दल सांगा ना. तर नाथ महाराज ज्या वेळेस साधनेला बसायचे तर समाधी अवस्थेत गेल्यानंतर शेषशाही भगवान आपण ज्याला म्हणतो ते येऊन त्यांना अशी छाया धरायचे. आणि नाथ महाराज समाधी उतरत आल्यानंतर ते निघून जायचे. अच्छा, अशी या ठिकाणी या शिळेवर झालेला आहे. असे 3 पंथ या वारकरी विचारधारेमध्ये विलीन झाली, किंवा वारकऱ्यांनी ही वारकरी संतांनी ही विचारधारा पुढे नेली. आणि ही विचारधारा कशाची आहे? तर ही विचारधारा आहे बंधुत्वाची, सलोख्याची,
प्रेमाची आणि सगळ्यांनी एकोप्याने राहण्याची अशी ही परंपरा आहे, वारकरी परंपरा. आपण मुंबई महाराज जिव्हाळ्याची आहे, प्रेमाची आहे. आणि आम्हाला आता मंदिराविषयी मला वाटतं हे दत्त महाराजांचं मंदिर आहे ना? हो, बर. दत्त महाराज आहेत, जनार्दन स्वामी आणि एकनाथ महाराज. आता तिथं मूर्ती बसवल्या, मूर्ती बसवली. बर. तो त्याच्या आधी ही जी आता पोर्ट्रेट लावली, चित्र लावली, हे आपण जरा बघू. यांचं जरा सांगा ना, हे काय काय. तर नाथ महाराज ज्यावेळेस पैठणहून आले, त्यावेळेस त्यांनी इथं किल्ल्याजवळ आले होते. जनार्दन स्वामीला कोणी भेटू शकत नव्हतं. बरोबर. हे नाथ महाराज दाखवले इथं. तर मग ते इथं जनार्दन स्वामीला इथं किल्ल्यावर भेटले. बरोबर. आणि जनार्दन स्वामीची ते काय ते देवगिरीचा किल्ला दिसतोय, सेवा केली, म्हणजे अनेक प्रकारे सेवा केली. आता तेवढं सांगायला तितकं वेळ नाही. आणि मग ज्यावेळेस साक्षात्कार व्हायचा त्यावेळेस जनार्दन स्वामी आले तर दत्त महाराज प्रगट झाले मलंग वेशामध्ये. हे तुम्ही सांगितलं आता जी कथा, मलंग वेशामध्ये हा कटोरा दिसतोय हातामध्ये, हा बासी रोटी ज्याला म्हणतात, शिळ्या भाकरी असतील किंवा काय, ही कुत्री बसली तिच्या दुधामध्ये, त्यांनी तो दुधाचा आणि भाकरीचा काला केला, खाऊ लागलेत. नाथ महाराज नाथ महाराज तिकडनं बघतायत, दूर जाऊन बसले. आणि मग त्यांना कटोरा धुवायला सांगितलं. त्याच्यात बोलू आपण. त्याच्यानंतर नाथ महाराज कटोरा धुवून आल्यानंतर स्वरूपात प्रगट झाले. कामधेनू दत्त महाराज, नाथ महाराजांनी दर्शन घेतलं. बरोबर. म्हणजे साक्षात दत्त महाराजांनी अशा प्रकारे त्यांना दर्शन दिलं, असं या चित्रामध्ये चित्रित केलेले, चित्र काढलेले. आणि अशा स्वरूपाचं दर्शन महाराजांना झालं असणार, कारण तिथून पुढे जे त्यांच्या हातून सत्कार्य झाले ते अलौकिक आहे. आणि ते जे कार्य आहे ते बघा, हे कार्य. नाथ महाराजांनी एकनाथी भागवतावर टीका केली. एकनाथी भागवत आहे, आणि हे एकनाथी भागवत नाथ महाराज त्यांच्या घरामध्ये पुराण सांगत असत, आणि ते ऐकायला 18 पगड जातींमधले लोक येत असत, बहुजन समाजातले लोक येत असत. त्यांचं पुराण किंवा त्यांचं ज्ञानदान हे कुठल्या एका समाजासाठी नाही, सगळ्या समाजासाठी. त्यांनी जन खेळकर केला असं जे म्हणतात, याचा अर्थ त्यांनी समाजातल्या सगळ्या लोकांना ज्ञान देण्याचं काम केलं. आणि हे जे आहे, हे पोर्ट्रेट हे कसलं आहे? श्रीहरीचं दर्शन नाथांना व द्वारकेच्या भक्ताला. अशी त्यांच्या चरित्रातली सुंदर अशी पेंटिंग काढलेली दिसत आहेत. आता आपण हे मंदिर जे आहे, हे मूर्ती जे आहे, हे मूर्ती जरा याच्याविषयी सांगा. मोहन महाराज आपल्याला इथे भेटल्यामुळं या ठिकाणी दत्त महाराजांची मूर्ती, महाराज प्रगट झाले म्हणून दत्त महाराजांची मूर्ती. जनार्दन स्वामींनी त्यांना प्रगट केलं आणि नाथ महाराजांकडून तपश्चर्या करून घेतली म्हणून नाथ महाराज. बघा, मधोमध सुंदर मूर्ती आहेत. मधोमध आहे श्री दत्तात्रय महाराज आहेत. चतुर्भुज मूर्ती आहे. देव, गुरु आणि भक्त. देव गुरु आहे, दुर्मिळ हे आहे, दृश्य आहे. प्रत्यक्ष देव प्रकट झालेला आहे. ते जे डाव्या बाजूला दिसत आहेत ते गुरु आहेत, पांढऱ्या दाढीवाले जनार्दन स्वामी. मला वाटतं चित्रकार जी.व्ही. दीक्षितांनी हे चित्र काढलेलं आहे. आणि हे जे आहेत हे तरुण वयातले नाथ महाराज आहे. आणि याच ठिकाणी त्यांना तो साक्षात्कार झाला, म्हणून या ठिकाणाला महत्व आहे. खूप लोक इथं दर्शनाला येत असतात. लोक येतात शनिवार रविवार इथं गर्दी असणार, म्हणजे सुट्टीच्या दिवशी. आता बघा, हे नाथ चरित्रामधल्या ज्या गोष्टी आहेत, सर्व धर्म भावाचं किंवा सलोख्याचं या दृश्यामध्ये आहे. हे दृश्य काय सांगा ना? हे दृश्य असं आहे, नाथ महाराज स्नान करून येत असताना, गोदावरीवरून स्नान करून पैठणमध्ये एक हा येऊन वरून पानाची पिचकारी त्यांच्या अंगावर टाकायचं. आणि 108 वेळा असं झालं. नाथ महाराजावर पिचकारी मारली, ते पाठीमागे जायचे, स्नान करून यायचे. 108 वेळा झाल्यानंतर त्या ग्रस्ताला पश्चाताप झाला आणि तो माडीवर खाली आला आणि पाय धरून रडू लागला, मला माफ करा. ते म्हणे, नाही, तू 108 वेळा थुकला म्हणून मला गोदावरीचं स्नान 108 असं नाथांचं म्हणजे हे होतं. आणि पुढची कथा मी अशी ऐकली, घरी गेले आणि गिरिजाबाईंना म्हणाले, जरा लोणी दे. तो वेगळा प्रसंग. आता म्हणे, याच्या पान इतक्या वेळा खाल्ला असेल चुन्यासकट, त्याचं तोंड सुलवटून गेलं असेल, त्याला आपण लोणी देऊ, तोंडाला लावायला, म्हणजे 10 कमी होईल. मुळात असं आहे, पुढची कथा अशी सांगितली जाते की तिथं सय्यद अली बाबा दर्गा आहे. तर तो दर्गा हाच माणूस नंतर नाथबाबांच्या भजनी लागला, त्यांचं पुराण ऐकायला येऊ लागला, कथा ऐकायला येऊ लागला, आणि त्या ठिकाणी त्यांचा दर्गा पाहायला मिळतो. आता हे बघा,
त्यांच्या चरित्रातल्या ज्या कथा नाही म्हणता येणार, तर ते या प्रत्यक्ष घडलेल्या प्रसंग आहेत ते. मला वाटतं आजच त्यांच्या घरी आम्ही गेलो होतो. आजचा श्राद्धाचा दिवस होता. तर श्राद्धाला हा तुम्ही कथा सांगा, हे काय? नाथ महाराजांच्या घरी पित्र श्राद्धाचं जेवणासाठी ब्राह्मण लोकांना आमंत्रित केलेलं होतं. हो, आणि पितर म्हणून स्वयंपाक तयार झाला होता. आणि हे गरीब दीन दुबळे लोक जे असतात ते त्यावेळेस आले नाथ महाराजांना म्हणे आम्हाला जेवायचे. नाथ महाराजांनी ते मला जेवायला बसवलं. आणि पित्तर जेवायला जे ब्राह्मण सांगितले ते आले आणि ते म्हणे सगळे लोक आमच्या अगोदर बसवले, हा स्वयंपाक उंटाळा, याच्या घरी आता आपण जेवायचं नाही, असा बहिष्कार टाकून ते सगळे निघून गेले. मग नाथ महाराजांनी यांना सगळ्याला जीव घातलं आणि त्यांना म्हणे तुमचा स्वयंपाक परत दुसरा बनवतो, तुम्ही या. ते म्हणे नाही. नाथ महाराजांकडे श्रीखंड नावाने भगवान परमात्मा राहत होते. पाणी भरत गंध उगाळून देत होते. तर ते म्हणे हे येत नाही, ते यांच्या बापाला बोलू जेवायला. नाही आले तर नाही आले. हे लोक जेवून गेल्यानंतर परत ताबडतोब स्वयंपाक तयार झाला, रांगोळ्या काढल्या, उदबत्त्या लावल्या सुवासिक, आणि दरवाजा बंद. आणि प्रत्येकाच्या कानात आवाज गेला पुंडलिक वरती हरी. मग प्रत्येकाला असं वाटलं मी घरी आहे, दुसरा गेला काय, सगळेच जमा झाले. म्हणे आपण सगळे इथं, तिथं कोण गेलं? तर त्यांनी फटीतून पाहिलं तर सगळ्यांना आपले आई वडील जेवताना दिसत होते, पूर्वज जेवताना. नाथांचा महिमा आहे हा. त्याच्यातला सामाजिक संदेश असा आहे, कुणी उंच नाही, कुणी नीच नाही, कुणी गरीब नाही, कुणी श्रीमंत नाही, सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. केवळ माणसांना नाही तर इथल्या जीवजंतूंना, प्राण्यांना सुद्धा तो जगण्याचा अधिकार आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा भगवान परमात्मा आहे. आणि त्याचं हे उदाहरण कथा सांगा. गंगेचं पाणी कावड घेऊन येत असताना मधीच एक गाढव तडफडत होतं पाण्यावाचून तहानलेलं. नाथ महाराजांनी ती कावड खाली टेकून त्या गाढवाला पाणी पाजून त्याला जीवदान दिलं. त्याच्यातही तोच आहे, आपल्यात जो आहे तोच त्याच्यामध्ये सर्व ठिकाणी भगवान परमात्मा सगळ्या अणुरेणूमध्ये भरलाय, सगळ्या जीवजंतूंमध्ये भरलाय, तोच आहे. सगळ्या जीवामध्ये परमात्मा एकच आहे. हा संदेश नाथबाबांनी दिला. आणि तुम्हाला सांगतो, हे काय कथा अशी आहे की हे काही साधं सुद्धा पाणी नाही. हे वाराणसीला म्हणजे काशीला जायचं, त्यावेळीची पद्धत काशीवरनं गंगेचं पाणी घ्यायचं, ते खाली रामेश्वरला जायचं, तिथं अभिषेक घालायचा, तिथलं पाणी घ्यायचं समुद्राचं, पुन्हा चालत जायचं आणि काशी विश्वेश्वराला त्याचा अभिषेक घालायचा, गंगेला ते पाणी अर्पण करायचं. अशी ती परिक्रमा होती. आणि हे असं पाणी त्यांनी त्या गाढवाला पाजलं. तर भगवानगडाच्या पायथ्याला एक गाव आहे, त्याचं नाव खरवंदी असं म्हणतात. तिथेही एक जनार्दन स्वामींची समाधी आहे असं म्हणतात. आम्ही तिथे जाऊन दर्शन घेऊन आलो. पण तोही परिसर, तिथेही गाढवाला पाणी पाजलं असं दाखवतात. अर्थात कथा आहेत, माहित नाही, याच्या संशोधकांनी संशोधन करावं नेमकं ठिकाण कुठलं काय. लोकस्मृतींनी, या लोकसंस्कृतीने या सगळ्या गोष्टी जपून ठेवलेल्या आहेत. आता मला वाटतं हा नाथांच्या जीवनातला शेवटचा प्रसंग काय. नंतर त्यांची तिरडी बांधल्या गेली. आणि ते प्रेत यात्रा जात असताना ज्या गल्लीने चालली होती, त्या गल्लीमध्ये एका मुलीचं खूप उपवर होऊन लग्न झालं. आणि तिला पहिल्या वेळेस वाट लावायचं, तर ही प्रेत यात्रा येते आहे असं समजल्यानंतर त्या मुलीच्या आईने शिव्या दिल्या. ह्या मेल्याला आजच काय जमलं मरायला, माझ्या मुलीला पहिल्याने वाट लावायचंय, शुभ कार्यामध्ये हे विघ्न अपशकून झाला, असं झालं. तर त्यांच्या वाड्यापर्यंत आल्यानंतर नाथ महाराजांनी सगळ्यांना आवाज दिला, थांबा म्हणे, आज काही घाई जायची नाही मला, मी नंतर जाईल. आणि त्या बाईला बोलून घेतलं, म्हणे काही अपशकून नाही तुला, तुझ्या मुलीला तू वाट लाव, यानंतर कोणाला प्रेत यात्रा दिसेल तर ती सगळी शुभ असेल, म्हणून आपण कुठे प्रेत यात्रा चालली तर असं नमस्कार करतो. काही दिवस गेल्यानंतर परत नाथ महाराज गेल्यानंतर सगळे जमा झाले ब्राह्मण वृंद, परत तिरडी बांधली, अर्ध्या रस्त्यापर्यंत चालले. 4 खंडीकर जे असतात ते बोलू लागले आपसात, हा आपल्या आयुष्यभर हातात आला नाही म्हणे, आता तर हातात आला का नाही, आपल्या खांद्यावर चालला. असं ऐकल्यानंतर नाथ महाराज उठून बसले, म्हणे आजही काही मला गडबड नाही, तुमच्या हातात मी आलो नाही, मला जेव्हा जायचं तेव्हा जाईल. आणि ज्या दिवशी जायचं त्या दिवशी नाथ महाराजांनी जल समाधी.
म्हणजे ही गोदावरी नदी आहे. चित्र फार सुंदर काढलं. गोदावरी पूर्वीची पैठण नगरी अशीच असेल, निसर्गरम्य एकदम डोंगर झाडी आहे, स्वच्छ वाहणारी नदी आहे, ही गोदावरी माय आहे. आणि या तिथे कृष्ण कमल तीर्थ असं म्हणतात त्या तीर्थाला. आणि त्या ठिकाणी नाथ महाराजांनी समाधी घेतली. ते समाधी मंदिर गावामध्ये आहे. नाथ महाराजांचे दोन मंदिर, एक गावातलं म्हणजे ज्या त्यांचं राहतं घर. आता महाराज मोहन महाराज आम्हाला एक सांगा, एक म्हणजे आता इथे जे सण उत्सव होतात, या ना आपण इकडे दत्तात्रय महाराजांच्या आणि गुरु शिष्याच्या समोर उभे राहून. तर महाराज आता असं सांगा की हे जे मंदिर आहे आता हे आधुनिक दिसते, सिमेंट कॉन्क्रीटचं वगैरे. आता वरती चढून हे सगळ्या दगड विटा सिमेंट कॉन्क्रीट आणलं असेल, पण मूळ इथं पूर्वी काय होतं आणि त्याची डेव्हलपमेंट कशी कशी होत गेली? मूळ या ठिकाणी शिळा होती, सप्तस्वराची शिळा होती. आणि ही जी आतली नाथांची शिळा आहे बसण्याची, त्याच्या बाजूला छोटस असं काहीतरी घुम्मट असून छोटीशी मूर्ती होती दत्ताची, आणि झाड होतं त्या ठिकाणी. अच्छा, तर औदुंबराचं. आणि पूर्वी जे याला ट्रस्टी होऊन गेले, त्या ट्रस्टीने जागा इतिहासानुसार शोधली. आणि 1986 ला हा पब्लिक ट्रस्ट स्थापन केला. 1986 म्हणजे पब्लिक ट्रस्ट 86 ला स्थापन केलं. आणि तिथून पुढे ते कामाला लागले. तर 1995 ही मूर्ती मंदिर तयार होऊन मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली. 95 सालचं आहे. तर इथं दत्त जयंतीचा उत्सव होतो. ओके. एकनाथ षष्ठीचाही उत्सव होतो. षष्ठीचा पण उत्सव होतो. लोक नसतात पण नियमाने म्हणून कार्यक्रम करायला लागतात. कारण माझ्या माहितीनुसार त्यांना जो गुरूंचा अनुग्रह झाला तो षष्ठीला म्हणजे इथेच झाला. त्यामुळे साहजिक आहे इथं तुम्ही षष्ठी साजरी करणार. भले सगळी गर्दी तिकडे जात असेल पैठणला लोक, पण कार्यक्रम पण इथं करायला हवा. कारण त्यांच्या आयुष्यातल्या चरित्रातल्या ज्या 6 गोष्टी आहेत त्या गुरु आणि शिष्याशी संबंधित आहेत. ती जागा ही पवित्र आहे म्हणून षष्ठीचा उत्सव होतो. त्याच्यानंतर एकनाथी भागवताचं पारायण होतं. भाद्रपद महिन्यामध्ये ती तिथी असते. भागवत सप्ताह सुरू आणि सांगता. तिथला इथं जवळपास एक सदेव अण्णा म्हणून गुरु होते. अच्छा. त्यांनी तो कार्यक्रम सुरू केलेला आहे. गेले 35-37 वर्ष तो भागवताचा पारायण. आणि अधून मधून मग लोक गुरुचरित्राच्या पारायणाला येतात. 2 येतात, 4 येतात, 10 येतात, 5 येतात. त्यानंतर अधून मधून छोटे मोठे सप्ताह पण या ठिकाणी येतात. वर्षातून 2-5 सप्ते या ठिकाणी होतात. आणि भाविकही येतात. आता रस्त्याची दुरावस्था होती, पण आता रस्ता होऊ लागला. या ठिकाणी आता डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे होऊ लागली. अंबादास दानवे आता या ट्रस्टचे अध्यक्ष झालेत. अच्छा, बरं. जे विरोधी पक्ष नेते आहेत, विरोधी पक्ष नेते जे आहेत याचे अध्यक्ष असल्यामुळं त्यांनी इथं जवळजवळ 10 कोटी निधी आतापर्यंत दिलेला आहे. त्याचे काम आता सुरू आहेत आणि डेव्हलपमेंटला सुरुवात झालेली आहे. बरं. आणि पर्यटकांचं जाणं थोडंफार जाणं येणं आहे. जास्तीत प्रमाण नाही, पण सुट्टीच्या दिवशी पर्यटक या ठिकाणी, सुट्टीच्या दिवशी शनिवार रविवार किंवा इतर सणवाराच्या दिवशी 15 ऑगस्ट 26 जानेवारी खूप गर्दी असते या ठिकाणी. अच्छा, बरं. आणि इथं सेवेसाठी किती लोक? सेवेसाठी फक्त पुजारी म्हणून आम्ही एकटेच आहोत. बाकी 2 कर्मचारी आहेत, ते दिवसा येतात. बरं. काय काम इथं काही पर्यटकांना तिकीट किंवा अन्य काही पार्किंग वगैरे अजून काही सुरू झालेलं नाही. इथं पाण्याची वगैरे व्यवस्था आहे, राहण्याची व्यवस्था आहे. अजून पूर्ण नॅचरल स्थान आहे. बरं. इथं कुठले धंदे नाही, पाणी नाही. आजपर्यंत पूर्ण नॅचरल आहे आणि खूप जागृत आहे. साधकांना आज सुद्धा महाराजांचं दर्शन होतं. अशा अनेक साधकांचे अनुभव पण आहेत. बरं. जो मनोभावे इथे साधना करतो, साधना. आणि इथं जास्त दिवसही साधना होत नाही. ठराविक काळ साधना करणे, थोडंफार पदरात फळ पडलं निघून झाले. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीनं गुरु आणि शिष्य यांचं नातं काय असावं, त्याचा आदर्श आणि ते ठिकाण म्हणजे ही जागा आहे. संत जनार्दन महाराज, संत एकनाथ महाराजांच्या आयुष्यात आपल्या गुरूंचं म्हणजे जनार्दन स्वामींचं किती महत्त्व होतं, तर त्यांनी आपलं आयुष्य जनार्दन स्वामींना अर्पण केलं होतं. मगाशी महाराज सांगत होते जसा षष्ठीचा उत्सव, त्यांच्या आयुष्यातल्या ज्या 6 गोष्टी आहेत त्या या जनार्दन स्वामींशी संबंधित असलेल्या गोष्टी आहेत. एकनाथ महाराजांनी जनी जनार्दन ऐसा भाव, म्हणजे जनतेमध्ये त्यांना जनार्दन दिसला. जनार्दन म्हणजे गुरु दिसले, गुरुच्या रूपात देव दिसले, दत्तात्रय स्वामी दिसले. आणि म्हणून त्यांनी जी साहित्य रचना केली, जी अभंग रचना केली, त्याला आपल्या गुरुच्या चरणी ती अर्पण केली. आणि एका जनार्दनी असं म्हणून ते आपल्या प्रत्येक अभंगामध्ये त्यांची नाममुद्रा आहे. अनाथांच्या नाथात तुझं नमो, त्याच्यामध्ये ते म्हणतात बघा, एका जनार्दनी गुरु परब्रह्म तयाचे परिणाम सदामुखी. असे हे गुरु
जनार्दन स्वामी, मध्ये प्रत्यक्ष श्री दत्तात्रय स्वामी आणि एकनाथ महाराज यांची सुगुण साकार अत्यंत सुंदर अशा मूर्ती इथं आहेत. भक्त इथे येत राहतात. महाराजांनी सांगितलं तसं इथे जो मनोभावे साधना करेल त्याला गुरु दत्तात्रयांची आणि या गुरु शिष्यांची प्रचिती येते. अशा या पवित्र स्थानाला आपण आमच्या ज्ञानबा तुकाराम हे जे वार्षिक आहे आम्ही त्याचा विशेषांक करत आहोत. या विशेषांकामध्ये या परिसराचं तुम्ही जी दिली माहिती त्याचा रिपोर्टच असेल ते आम्ही लिहून ठेवणार आहोत आणि त्याच्यासोबत हा जो व्हिडिओ आहे त्याचा QR कोड पण देणार आहोत जो स्कॅन करून तो व्हिडिओ लोकांना बघता येईल. आम्ही सोशल मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर आहोत आणि आम्ही एकनाथ महाराजांचा त्यांच्या पाऊलखुणांचा शोध घेत आहोत. तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. आम्हाला सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी महाराज. जय गुरुदत्त. जय गुरुदत्त. भानुदास. भानुदास.